तर मुंबई आणि ठाण्यामध्ये आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या बक्षिसांच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय। तर आज मुंबईसह उपनगरात थरांचा थरार पाहायला मिळेल आणि दादरमध्ये सुप्रसिद्ध असलेली आयडियलची दहीहंडी ही मानाची हंडी मानली जाते। या ठिकाणी सकाळपासूनच पथकं येत असतात। गोविंदा पथकं दहीहंडीला सलामी देण्यासाठी येत असतात आणि ही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। पण ही दहीहंडी जे थर आहेत ते अतिशय वर असतात, त्यामुळे आता कोणता पथक गोविंदा पथक ही दहीहंडी फोडणार, बक्षीस जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर यंदा या दहीहंडीचं 50वं वर्ष आहे। ही हंडी फोडण्याचा मान दरवर्षी महिला गोविंदा पथकाला मिळतो आणि याही वर्षी महिला गोविंदा पथक सज्ज असल्याचं दिसतंय। तर आयडियलची दहीहंडी आपण बघू शकतो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आलेली आहे। तर ठाण्यामध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम सकाळी सकाळी होताना दिसतोय। थोड्याच वेळानंतर इथं गोविंदा पथक सज्ज येतील आणि सलामी देतील दहीहंडीला। त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा प्रयत्नही करतील। थरावर थर लागणार आहेत, त्याचे प्रत्येक अपडेट आपण बघणार आहोत। दरम्यान आपल्याकडे जी दृश्य येत आहेत ती दादर मुंबईची येत आहेत। या ठिकाणी असलेली आयडियलची दहीहंडीचं यंदाचं 50वं वर्ष आहे, त्यामुळे विशेष तयारी करण्यात आली आहे। आणि याबाबत महिला गोविंदांसोबत संवाद साधलेला आहे आपल्या प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबई ठाण्यासह दहीहंडी उत्सव हा जोरात साजरा होतोय। मुंबईमध्ये खास करून दादरमध्ये आयडियल हंडी जी मानाची हंडी आणि याच थरापासून हंडीपासून फोडून गोविंदा पथक आहेत ते पुढे सलामी द्यायला जात असतात। महिलांची विशेष पथकांची या ठिकाणी हजेरी असते। आता सुद्धा एक महिला गोविंदा पथक या ठिकाणी आहे, जे जॉली स्पोर्ट्स क्लब म्हणून आहे। एकूणच यांच्याशी गप्पा मारू, नक्की काय त्यांचा जोश आहे, काय उत्साह आहे। आज गोविंदाचा उत्सव आहे, खरं तर कुठून आलात तुम्ही, काय सांगाल नक्की या गोविंदा पथकाबद्दल? आम्ही विलेपार्ले मधून आमच्या क्लबचं नाव जॉली स्पोर्ट्स क्लब, आम्ही विलेपार्ले मधून आलेलो आहोत। आम्ही खरं तर खूपच उत्साही आहोत आणि या क्षणाची आम्ही एक महिनाभरापूर्वी आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करतो आणि या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो आज दिवस उजाडलेला आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण एक एन्जॉय, एक मजा या इंटेन्शननेच आम्ही बाहेर पडतो। श्री साई दत्त मित्र मंडळाचे 50वं वर्ष आणि आयडियलच्या हंडीचे हे 50वं वर्ष आहे। तर त्यासाठी आम्ही जॉली पथकाकडून आणि शुभा प्रतिष्ठानकडून एक आम्ही म्हणजे स्त्री सक्षमीकरणासाठी एक संदेश देणार आहोत। त्यासाठी आम्ही लाठीकाठी, दानपट्टा आणि तलवारबाजीचा आम्ही प्रात्यक्षिक दाखवणार आहोत की आजची स्त्रीला फक्त डान्स, बाकीच्या कला येणं इम्पॉर्टंट आहे, त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या सेल्फ डिफेन्ससाठी काहीतरी एक अंगी कला त्यांनी स्वीकारली पाहिजे। त्यासाठी त्यांनी लाठीकाठी शिकली पाहिजे, तलवारबाजी शिकली पाहिजे, कराटे शिकले पाहिजे, जे काही सेल्फ डिफेन्ससाठी खेळ आहेत ते त्यांनी त्यांच्या अंगी स्वीकारले पाहिजे, मग ते त्यांचा बचाव करू शकतात। आज आमच्यात खूप जास्त उत्साह आहे, मुली पण खुश आहेत। वर्षभरापासून आपण वेट करत असतो त्या हंडीसाठी आणि महिन्यापूर्वीपासून आपण जी तयारी करत असतो। सो आज तुम्ही बघालाच आम्ही कशी हंडी फोडतो किंवा काय। सो जोश कशा आहे गर्ल्स? चला बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय। आज प्रत्यक्षात किती थर लावणार तुम्ही? आम्ही 5 थरांची हंडी फोडतो दरवर्षीप्रमाणे। आम्ही कॉम्पिटिशन म्हणून हा सण साजरा नाही करत, आम्ही आम्हाला आपली संस्कृती टिकावी म्हणून आम्ही मुली 5 थरांची हंडी लावतो। अफजल खानाचा जसा वध दाखवला होता त्याचंच कुठेतरी प्रात्यक्षिक हे महिला संरक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एकूणच यामध्ये महिला गोविंदा पथकांची विशेष उपस्थिती असणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा थरार आहे तो सुद्धा सुरू होणार आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।